ठाकरे गटानं राज्यसभेच्या निवडणुकीसाठी थेट काँग्रेसच्या हायकमांडसोबत चर्चा सुरू केली आहे. विशेष म्हणजे या चर्चेतनं शरद पवार गटाला मात्र वगळण्यात आलेलं आहे. महाविकास आघाडीतनं शरद पवारांचं नाव समोर येईल अशा चर्चा सुरू असताना थेट पवारांना वगळूनच राज्यसभेचा उमेदवार ठरवला जाऊ लागलाय. सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे एकीकडे आज या सगळ्या बातम्या सुरू असताना दुसरीकडे शरद पवार आपल्या संसदीय कारकिर्दीच्या 60व्या वर्षात प्रवेश करतायत. 60 वर्ष म्हणजे काही छोटी गोष्ट नाहीये. या काळात शरद पवार सलगपणे विधानसभा, राज्यसभा, लोकसभा अशा कोणत्या ना कोणत्या सभागृहाचे सदस्य राहिलेले आहेत. याच काळात त्यांनी अगदी रस्त्यावरच्या अनेक कार्यकर्त्यांना सभागृहात नेलेलं आहे. अगदी ठाकरे सुद्धा मुख्यमंत्री झाले ते शरद पवारांच्या राजकीय खेळीनेच. असं असताना सुद्धा आज मात्र शरद पवारांच्या पाठीमागे संख्याबळ दिसत नाही. ज्या महाविकास आघाडीचे शरद पवार शिल्पकार म्हणून ओळखले जात होते, त्याच महाविकास आघाडीच्या 2 घटक पक्षांनी शरद पवारांना टाळून चर्चा सुरू केली आहे. दुसरीकडे शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची अजितदादांची इच्छा होती, असं विधान रोहित पवारांनी केलंय. अर्थात रोहित पवार आकड्यांच्या गणितात शरद पवारांसाठी अजित पवार गटाचा पाठिंबा मिळवू पाहतायत का, आणि असं होऊ नये म्हणूनच सुनेत्रा पवारांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा न देता पार्थ पवारांची उमेदवारी या एका जागेसाठी जिवंत ठेवली आहे का? थोडक्यात ज्या नेत्यांनी आजवर अनेकांना घडवलं, अनेकांना राज्यसभेवर पाठवलं, त्यांनाच आज राज्यसभेवर जाण्याची अडचण निर्माण झालीय. हे नेमकं काय होतंय? काही वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून असणारे शरद पवार आज ठाकरे आणि काँग्रेसला का नको झालेत? विलिनीकरण ते अजित पवारांचा अपघात, राज्यातल्या एकामागोमाग एक झालेल्या घडामोडीत वस्तादपुरते फसलेत का, गंडलेत का? समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं. तर आता नेमकं काय झाले ते आधी समजून घेऊयात. सध्या राज्यसभेची राज्यात निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी 7 जागा या रिक्त होत आहेत. या 7 पैकी 6 जागा महायुतीच्या वाट्याला आलेल्या आहेत, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला एकच जागा येऊ शकते. साधारण मतांचा कोटा हा 37 इतका असणार आहे. ठाकरे गटाचे 20, काँग्रेसचे 16 आणि पवार गटाचे 10 आमदार असा महाविकास आघाडीचा जागांचा कोटा 46 इतकाच आहे. पर्यायानं भाजपनं अतिरिक्त उमेदवार दिला तरी महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येण्याचे चान्सेस जास्त दिसतायत. निवृत्त होणाऱ्या या 7 जागांमध्ये एक जागा शरद पवारांची सुद्धा आहे. त्यामुळे पुन्हा शरद पवार राज्यसभेवर जातील, महाविकास आघाडी त्याचं नाव सर्वसंमतीने समोर आणेल अशा चर्चा होत होत्या. तशा आशयाचं विधान सुद्धा संजय राऊतांनी केलंही होतं. मात्र अजितदादांच्या अपघातानंतर विलिनीकरणाचा मुद्दा पुढे आला. शरद पवार गटाचे नेते विलिनीकरणाचं ठरलेलं होतं असे दावे करायला लागले. अगदी कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार होतं हे सांगून शरद पवार गटाच्या नेत्यांनी खाते वाटप सुद्धा सांगितलं. दुसरीकडे अजित पवार गट मात्र आपण एनडीए सोबतच कायम राहणार आहोत, विलिनीकरणाचं काहीही अजित पवार आपल्याला बोललेले नव्हते असं सांगू लागले. अर्थात या चर्चांमध्ये सगळ्यात जास्त कोण डॅमेज झालं तर शरद पवार. कारण आजवर विचारसरणीचा दाखला देत आपण एनडीए सोबत कधीच जाणार नाही असं सांगणाऱ्या पवारांनी पडद्यामागनं मात्र एनडीए सोबत जाण्यासाठी स्वीकृती दिली होती हे स्पष्ट व्हायला लागलं. आणि त्यानंतरच काँग्रेस आणि ठाकरे या दोन्ही पक्षांनी राष्ट्रवादीच्या पवार गटावर आणि शरद पवारांवर कायमची फुली मारायची ठरवल्याचं या कृतीतनं दिसू लागलंय. अर्थात या सत्ता संघर्षात शरद पवार गट कसा पुरता अडकलेला आहे, त्यांचे दावे त्यांच्या संगठी कसे आलेत आणि हा राजकीय डाव घडण्यासाठी शरद पवारच कसे कारणीभूत ठरलेत ते समजून घ्यावं लागतं. अर्थात त्याचा हिशोब अगदी 2009 किंवा त्यापूर्वीपासूनच करावा लागतो. खरं तर वसंतदादांचा सरकार पाडून शरद पवार मुख्यमंत्री झाले तेव्हापासून त्यांच्यावर अविश्वासू राजकारणाचा टॅग लागला. त्यानंतर शरद पवारांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली आणि काँग्रेसला समांतर राजकारण करायला सुरुवात केली. या राजकारणातनं काँग्रेस विरोधातली अनेक भराणी पवारांना जोडता आली. पण इंदिरा गांधींच्या पश्चात छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवारांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस विरोधातलं राजकारण करणारे जे स्थानिक राजकारणी होते ते पवारांच्या निर्णयामुळे उघड्यावर पडले. स्थानिक राजकारणामुळे ही लोक काँग्रेसमध्ये जाऊ शकत नव्हती. शरद पवारांनी मात्र आपलं स्वतःचं राजकारण हे ॲडजस्ट करून घेतलं. याचाच परिणाम म्हणून मराठवाड्याच्या ग्रामीण भागात शिवसेना वाढली. हे स्वतः शरद पवारच आपल्या लोक माझे सांगाती या पुस्तकात कबूल करतात.
त्यानंतर काँग्रेसमधनं शरद पवारांचं राजकारण सुरू झालं. पण 1999 मध्ये सोनिया गांधींचा प्रभाव वाढताच त्यांनी सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा अधोरेखित केला आणि काँग्रेस सोडत राष्ट्रवादीची स्थापना केली. निष्ठावंत न राहिल्याचा टॅग इथे सुद्धा पवारांना बसला. लगोलाग निवडणुका झाल्या आणि त्याच काँग्रेससोबत शरद पवार सत्तेत जाऊन बसले. प्रॅक्टिकल राजकारणासाठी शरद पवार ही ॲडजस्टमेंट करत राहिले. पण यामुळे शरद पवार विश्वासू राजकारणी नाहीयेत ही त्यांची प्रतिमा अधिकच घट्ट व्हायला लागली. 2009 मध्ये मात्र तिसरी आघाडी सत्तेवर येईल असं वातावरण होतं. तेव्हा सुद्धा शरद पवारांच्या तिसऱ्या आघाडीच्या बातम्या येत होत्या. पण पुन्हा काँग्रेस सत्तेवर आली. 14च्या निवडणुकीपूर्वी शरद पवार आणि मोदींच्या भेटीची बातमी आली होती. या भेटीमुळे गदारोळ झाला होता. मोदी सत्तेत आले आणि महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक झाली. त्यानंतरच वेळ न घालवता शरद पवारांनी भाजपला न मागता बाहेरून पाठिंबा जाहीर केला. अर्थात सांगणारे सांगतात पवारांना शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर घालवायची होती. असं असलं तरीसुद्धा शरद पवार कधीही पलटी मारतील हेच चित्र उभं राहिलं. त्यानंतर 17च्या दरम्यान एनडीओ सोबत जाण्याच्या चर्चा जुळू लागल्या. मंत्रिमंडळ फिक्स झाल्याच्या बातम्याही तेव्हा आलेल्या. शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादी सोबत येईल अशी अट शरद पवारांनी तेव्हा भाजपसमोर ठेवल्याची चर्चा देखील झाली. मात्र शिवसेनेला सोडलं तरी पवार मौक्याच्या क्षणी पलटी मारतील म्हणून भाजपनं ही आत्मघाती कृती केली नाही. 2019 मात्र शरद पवारांनी भाजपसोबत बैठका केल्या आणि ठाकरे काँग्रेस यांच्यासोबत युती केली. महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून पवार पुढे आले तरीसुद्धा भाजपसोबत अजित पवारांनी घेतलेल्या शपथविधीमागे शरद पवारच होते हे स्पष्ट झालं. पवारांनी सुद्धा आपल्या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीत उद्धव ठाकरे मंत्रालयातच येत नव्हते असं अधोरेखित करत ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करायला सुरुवात केली. त्यामुळेच राष्ट्रवादी आणि पवार गट पुन्हा पलटी मारेल असं बोललं जाऊ लागलं. इतक्यातच एकनाथ शिंदे बाहेर पडले. पवारांचे हे झुलवण्याचं राजकारण योग्य नाहीये, शब्द दिलाय तर तो पाळायला हवा असं सांगतच अजित पवार सुद्धा महायुतीचा भाग झाले आणि राष्ट्रवादी फुटले. अर्थात हा सगळा झाला इतिहास. पण या इतिहासात असा एकही क्षण येत नाही ज्यामध्ये शरद पवारांचं राजकारण विश्वासू होतं असं म्हणता येईल. एका पक्षासोबत सत्तेत असताना दुसऱ्या पक्षासोबत बैठका घेणं, जुलवत ठेवणं आणि आपली राजकीय स्पेस निर्माण करणं हे आजवरचं पवारांचं राजकारण दिसतं. पण आता मात्र हाच डाव पवारांच्या अंगलटी आलेला दिसतो. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे विलिनीकरणाची चर्चा. शरद पवार गटाचे नेते विलिनीकरणावरती जोर देऊ लागले. त्याचं महत्त्वाचं कारण अजित पवारांच्या नंतर अजित पवार गटात निर्माण झालेली स्पेस ही तात्काळ घेणं आणि पवार गटातल्या नेत्यांचं पुनर्वसन करणं. समजा अजितदादांच्या पश्चात लगोलाग विलिनीकरण झालं असतं तर आज दोन्ही राष्ट्रवादीची अंतिम सूत्र शरद पवारांच्या हातात आली असती. यातनं जयंत पाटील अर्थमंत्री, अमोल कोल्हे प्रदेश अध्यक्ष, रोहित पवार राज्यमंत्री तर सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री अशी समीकरणं बाद आली असती. शरद पवार गटाचे नेते आजही हाच दावा करू लागलेले आहेत. पण याचवेळी हा सगळा खेळ ठाकरे आणि काँग्रेस पाहायला लागलेत हे ते विसरूनच गेले. एकतर इतक्या वर्षांची युती पवारांच्या पुढाकारातून फुटली. ठाकरे बाहेर पडले, त्यानंतर शिवसेना फुटली, शिवसेनेची वाताहात झाली. या कृतीसाठी कुठेतरी शरद पवारच कारणीभूत ठरतात. दुसरीकडे मात्र शरद पवार गट लगोलग एनडीएचा भाग होण्यासाठी आतुर झाल्याचं दिसू लागल्यावर उद्धव ठाकरेंनी सुद्धा शरद पवारांना रामराम ठोकण्याचा निर्णय घेतलाय हे दिसू लागले. शरद पवार गट विलिनीकरणाचा दावा करतात. अजित पवार गटच विरोधात येणार होते असेही दावे करू लागलेत. पण ही गोष्ट ना काँग्रेसला पचलीये ना ठाकरेंना. शरद पवार महाविकास आघाडीला वाऱ्यावर सोडून जाणार होते आणि हीच अंतिम गोष्ट होती. हे शरद पवारांचेच नेते मोठमोठे दावे करून सांगू लागल्याने शरद पवारांची खरी पंचायत झालीये हे दिसू लागलं. खरं तर राष्ट्रवादी फुटल्यानंतर सुनावणीसाठी स्वतः शरद पवार जातीने हजर असायचे. आता मात्र तेच शरद पवार कोर्टात केस चालवावी यासाठी देखील इच्छुक नसल्याचं दिसू लागले. पवारांनी मॅन केलेली तरवार बारामती नगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात घेतलेली भूमिका पाहता काँग्रेस आणि शिवसेनेला याची कल्पना आलीच होती. फक्त शरद पवारांनी आपल्याला फसवलं हे ठाकरेंना जाहीरपणे मान्य करायचं नव्हतं. याच राजकारणात अजित पवारांचा अपघात झाला आणि खऱ्या अर्थाने पवार गट उघड्यावर आला. विलिनीकरणाचे दावे केले तरी सुद्धा तटकरे आणि पटेलांनी अगदी कसलेल्या वस्ताजाच्या शिष्याप्रमाणे पक्ष काही शरद पवारांच्या ताब्यात जाऊन दिला नाही. इकडे ना अजित पवार गटाचे नेतृत्व घेता आलं ना तिकडे एकत्रीकरणाचे दावे करताना ठाकरे आणि काँग्रेस टिकवता आले. अर्थात संसदीय कारकिर्दीच्या 60व्या वर्षी शरद पवारांच्या वाट्याला खासदार होणं देखील अवघड झाले हे नक्की.
असो, यशवंतरावांच्या राजकारणाचा उत्तरार्ध शरद पवारांच्या वाट्याला देखील आला असंच म्हणावं लागेल. तुम्हाला काय वाटतं? पवारांचा अविश्वासू राजकारणच पवारांना अडचणीत आणणारं ठरेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ठळक बातम्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.